तुम्हाला अरुण जेटलीजींचं पुन्हा सांगते, तुम्ही दाखवणं बंद करा, ते बोलणं बंद कर. हे सगळे राज्यामध्ये गडबड करणारे, इथे इन्व्हेस्टमेंटची चर्चा करा ना. तुम्ही बघा महाराष्ट्राची फायनान्शियल पोझिशन काय. मी ही सगळी नोट दिल्लीत नेणार आहे आणि मी पूर्ण नोट तयार केली आहे आणि जर जमलं तर पार्लमेंटमध्ये पण मी बोलणार आहे, पण मी माननीय प्रधानमंत्र्यांची पण भेट घेणार आहे. कारण का मला काळजी वाटते. मला इथून लोकांनी फक्त निवडून देऊन विरोधक म्हणून टीका करायला नाही दिल्लीला पाठवलं. मला काळजी वाटते माझ्या राज्याची. जरी मी विरोधात असले तरी माझं राज्य माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या राज्याची जी आर्थिक परिस्थिती आहे, जी रोज वर्तमानपत्रात आणि चॅनलवर येते, ही अतिशय चिंताजनक आहे. तुम्ही भरणे मामांचं पण स्टेटमेंट परवा ऐकलं असेल. भरणे मामा काय म्हणाले की विकासाचा निधी येत नाही. भुजबळ साहेब काय म्हणाले, विकासाच्या निधीला पैसे येत नाही. अशी जर परिस्थिती असेल तर केंद्र सरकारला मोठा भाऊ म्हणून आपण सांगायला नको काय आर्थिक परिस्थिती या राज्याची. बाकीच्या राज्यांमध्ये पेमेंट्स होत आहेत, मग ह्या राज्यात का होत नाही हा प्रश्न आहे ना. अनेक राज्यांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, पण काही राज्य अतिशय उत्तम पद्धतीने काम करत आहेत. जे राज्य हायेस्ट GST कलेक्शन देतं त्या राज्याची आर्थिक परिस्थिती जर गंभीर असेल तर हे माननीय प्रधानमंत्र्यांच्या कानावर कोणी घालायला नको, माननीय अर्थमंत्र्यांच्या कानावर घालायला नको. म्हणून तर तुम्ही दिल्लीला पाठवलंय.